नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या असणाऱ्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून आज एका विशेष कार्यक्रमात. श्रोते हो, आपण सगळेजण जाणता की आज जागतिक कविता दिन आहे. त्यानिमित्त मी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो, कारण आज आपण एका वेगळ्या प्रवासाला निघालो आहोत. हा प्रवास आहे शब्दांच्या जन्माचा, भावनांच्या अंकुराचा आणि मनाच्या गाभाऱ्यात उमलणाऱ्या कवितेच्या पहिल्या श्वासाचा. कविता जन्माला येते तेव्हा ना कुठली घोषणा होते, ना कुठले वाद्य वाजतं. ती अलगद मनाच्या मातीमध्ये अंकुरते, वेदनांच्या पावसाने भिजते आणि भावनांच्या उन्हात हळूहळू फुलते. कधी एखाद्या शांत रात्रीच्या चांदण्यात ती शब्दांच्या रूपाने झुळूक बनते, तर कधी एखाद्या अश्रूच्या थेंबातून ती ओळींच्या स्वरूपात वाहू लागते. कवीच्या अंतःकरणात उमलणाऱ्या या कवितेचा जन्म नेमका कसा होतो, कुठून येतात हे शब्द, कोणत्या क्षणी विचार भावनेत रूपांतरित होतात आणि भावना कवितेत, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच आजचा हा आपला विशेष कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत माननीय श्रेया गोलिवडेकर मॅडम आणि स्मिता भोसले मॅडम. मी आपल्या दोघींचंही या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. आणि आता हा माईक मी या दोघींच्याकडे सुपूर्द करतो, कारण आता आपल्याला एका वेगळ्या भावविश्वात या दोघी घेऊन जाणार आहेत. आणि आजचा हा इथं सादर होणारा कार्यक्रम हा अत्यंत गाजलेला आहे, काही स्पर्धांमध्ये बक्षीसपात्र ठरलेला आहे. अशा एका अतिशय उत्तम कार्यक्रमाचा आस्वाद इथून पुढं एक अर्धा तास आपण घेणार आहोत. ऐकूया त्याच दोघींच्या तोंडून. नमस्कार श्रोते हो, 21 मार्च या जागतिक कविता दिनानिमित्त प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कवितेवर बोलू काही. संहिता लेखन श्रेया गोलिवडेकर, सहभाग स्मिता भोसले आणि श्रेया गोलिवडेकर. रसिक हो नमस्कार. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम असं एक संस्कृत वचन आहे. याचा अर्थ असा की विद्वान माणसं आपला वेळ कविता, शास्त्र आणि हास्य विनोदात व्यतीत करतात. म्हणजे आपण सगळे काव्यरसिक त्या अर्थानं हुशारच नाही का? थोडक्यात आपलं व्यक्तिमत्व घडण्यात कवितेचं खूप मोठं स्थान आहे. तसं म्हटलं तर कविता आपल्या प्रत्येकाच्या मनात असतेच, ती हृदयातून उमलत असते. आणि जेव्हा एखाद्याच्या भावनेला शब्दांचं कोंदण लाभतं, तेव्हा साकार होते ती कविता. चला तर मग रसिक हो, आज कवितेविषयी थोडं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि रंगून जाऊया कवितेच्या रंगात. कवितेवर बोलू काही या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे स्मिता भोसले आणि मी श्रेया गोलिवडेकर. रसिक हो, कविता म्हणजे मला वाटतं कमी शब्दात व्यक्त होण्याचं आणि लोकांपर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम. सुधीर मोघेंच्या शब्दात सांगायचं तर कविता म्हणजे कवीच्या मनातल्या भावनांचे ओझे वाहणारे शब्दच. ते म्हणतात, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. खरे, शांता शेळकेंना तर हे शब्द किती जवळचे वाटतात, जणू त्यांची ओळख असती. त्या म्हणतात, प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हा शब्द माझा आरसा. मी जाणते इतुकेच की, मी जाणते इतुकेच की, यांच्या विना कंगाल मी. पाषाण हे यांच्यावरी, मी लावते मजला कसा. शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा. हे अंतहीन समुद्रसे, माझा परी दुबळा पसा, माझा परी दुबळा पसा. श्रेया, अगं तूही कविता लिहितेस, तुला काय वाटतं कविता म्हणजे काय? बघ, मला वाटतं कविता म्हणजे कधी सहज जमणारी, कधी उगाच चढणारी, सुचूनही कधी कधी कागदावर न उतरणारी, कधी आतून फुलणारी, कधी बाह्य सौंदर्य टिपणारी,
अव्यक्त मनातलं कधी शब्दातून झरणारी, कविता कधी हळूच डोकावणारी, कधी वाकुल्या दाखवणारी, पाऊल न वाजवताच कधी अलगद पसारही होणारी, कधी फेर धरून नाचणारी, कधी गूढ कोडं घालणारी, तर कधी तेच कोडं सहज उकलवणारी, कधी प्रश्न बनून अडकवणारी, तर कधी उत्तर बनून सोडवणारी, प्रश्नोत्तरांच्या गुंत्यातच कधी आपल्याला गुंतवणारी. कविता म्हणजे मनभर पसरणारी, शब्दातही न मावणारी, न बोलताच काही सारं काही सांगणारी. अगदी खरंय बघ. म्हणजे कविता हे केवळ शब्द नाही आहेत, तर आपल्या भावनांचा, विचारांचा आणि अनुभवांचा तो एक लयबद्ध प्रवास आहे, जो वाचकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो, जिथं तो स्वतःला आणि जगाला नव्यानं अनुभवत असतो. पण खरी कविता कशी असावी, त्यातला आशय कसा असावा, याबद्दलची गुरु ठाकूरची एक कविता आहे. एखाद्या कवितेसाठी आवश्यक म्हणून जे काही असतं त्याचं मर्म आपल्या पुढं ठेवणारी, मला वाटतं लिहिणाऱ्या प्रत्येकासाठी शब्दांच्या वाटेवर मार्गदर्शक ज्योत ठरावी अशी ही कविता. नकोत केवळ शब्द तयांच्या ओठी दडला भाव असावा, नकोत केवळ शब्द तयांच्या ओठी दडला भाव असावा, उसवून पाहता ओळी हळव्या स्वप्नामधला गाव दिसावा. वा. जुळता जुळता यमकासोबत रसिकाचीही नाळ जुळावी, जुळता जुळता यमकासोबत रसिकाचीही नाळ जुळावी, उलगडताना कविता त्याला गुरफटण्याचा अर्थ कळावा. छान. नकोत केवळ शब्द तयांच्या ओठी दडला भाव असावा. कविता लिहिताना केवळ शब्दापुढे शब्द ठेवले म्हणजे होते का हो कविता? त्या प्रत्येक शब्दातून काहीतरी भाव उमगणं महत्त्वाचं. कवीला काय सांगायचंय हे त्या शब्दातून प्रतीत व्हावं. ते शब्द योजण्यामागे कवीचा विचार प्रगट व्हावा, तरच ती कविता रसिकप्रिय होते. उसवून पाहता ओळी हळव्या स्वप्नामधला गाव दिसावा. आता या कवितेतल्या ओळी कशा असाव्यात, तर त्या ओळींच्या अर्थावर अधिक विचार केला जावा. 2 ओळींच्या मधला अर्थ जाणून घ्यायला हवा. म्हणजेच कवीला इथं काय म्हणायचंय हे समजून घेणं आवश्यक. यासाठी उसवून हा किती छान शब्द योजलाय नाही. म्हणजे कवीनं जी शब्दांची गोड वीण विणली आहे ना, ती हलकेच उसवून त्यामागची कवीची भावना काय असावी हे जाणून घ्यावं. मग अशा या हळव्या ओळी उसवताना आपल्याही वैयक्तिक अनुभवांचं प्रतिबिंब त्यात दिसावं. म्हणजेच आपल्याही स्वप्नातला गाव दिसावा अशा त्या कवितेच्या ओळी असाव्यात. जुळता जुळता यमका सोबत रसिकाचीही नाळ जुळावी. आता कविता लिहिताना यमक जुळणं ही फार महत्त्वाची प्रक्रिया. पण फक्त यमक जुळलं तर ती कविता परिपूर्ण समजायची का? तर नाही. हे यमक तर जुळायला हवंच, पण त्याचबरोबर ही कविता जे कोणी वाचतील त्यालाही ती आपलीशी वाटली पाहिजे. म्हणजेच कवितेमधले भाव सर्वसमावेशक असावेत, तरच त्या कवितेशी रसिकांची नाळ जुळली जाईल. गुरु ठाकूरच्या प्रत्येक कवितेशी रसिकांची नाळ जुळते आणि म्हणूनच तो लोकप्रिय गीतकार ठरतो. उलगडताना कविता त्याला गुरफटण्याचा अर्थ कळावा. आता ही कविता जेव्हा उलगडली जाते, म्हणजेच जेव्हा आपण त्या कवितेतला गर्भितार्थ लक्षात घेत जातो ना, त्याच वेळी आपण त्यात गुरफटत जातो. म्हणजेच एकाच वेळी उलगडणं आणि गुरफटणं ह्या 2 विरुद्ध गोष्टी घडल्या जातात. तेव्हा खरी कविता साकारते असं कवीला इथं सुचवायचंय. उलगडणं म्हणजे त्यातून बाहेर पडणं, पण त्याचवेळी गुरफटणं म्हणजे गुंतून जाणं. हे कसं शक्य आहे ना? पण जेव्हा असं घडतं ना, तेव्हाच ती कविता आपल्याला समजते आणि आपण त्यात गुंतत जातो, आणि म्हणूनच ती कविता रसिकमान्य होते. गुरु ठाकूर यांची ही एक छोटीशी कविता. पण कविता कशी असावी, ती कशी लिहिली जावी, त्यातले काव्यभाव कसे प्रगट व्हावेत, याबद्दल या कवितेतनं मार्गदर्शनच मिळतं. आणि म्हणूनच ही कविता आपल्याही मनात घर करून जाते. तेव्हा वाटतं तितकं खरंच सोपं नसतं एखादी चांगली कविता लिहिणं, जी नाळ होऊ शकेल.
पण गुरु ठाकूरांची प्रत्येक कविता ही अशी नाळच वाटते, जी जोडून घेते आणि ठेवतेही. पण शेवटी प्रश्न उरतोच की कविता सुचते कशी, मनातल्या भावना शब्दात कशा मांडल्या जातात. त्यामागे काहीतरी विचार असेलच ना, किंवा कुठंतरी आधीच्या अनुभवातून ती कविता साकारली असेल. हो, खरंच आहे. हं, कविता सुचावीच लागते. शांता शेळके म्हणतात तसं कविता 2 प्रकारची असते. एक बाहेरून आत येणारी आणि दुसरी आतून बाहेर येणारी. आतून बाहेर येणारी जी कविता असते ना, त्यात असते ती कवीची प्रतिभा. पण जी बाहेरून आत येते त्यात असते ती त्या कवीची कल्पना किंवा अनुभव सिद्धता. खरंय. त्या पुढं म्हणतात, कवितेत व्यक्तिगत अनुभूती केंद्रस्थानी असते. प्रत्येक कवितेची प्रेरणा भिन्न, मागणी वेगळी आणि शब्दयोजनाही वेगळी असते. सहजता, सोपेपणा, चित्रमयता ही काव्याची खास वैशिष्ट्ये असतात. प्रतिभा म्हणजे सुचणं. त्यासाठी वाचन, व्यासंग, चौफेर काव्य पाहणं, भाषा अवगत असणं आणि स्मरणशक्ती तीव्र असणं आवश्यक आहे. आपल्या मराठी साहित्यातील दिग्गज कवी सुरेश भट, गदिमा, शांता शेळके, बहिणाबाई, इंदिरा संत, नाधो महानोर, विंदा करंदीकर, बासी मर्ढेकर, कुसुमाग्रज, बालकवी, मंगेश पाडगावकर अशी कितीतरी नावं घेता येतील की ज्यांच्याकडं ही काव्यप्रतिभा मुळातच होती, जिला आपण दैवी देणगी म्हणू शकतो. रसिको हो, ही कवीची प्रतिभा कशी असते त्याची एक गोष्ट आहे. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजा विक्रमादित्य हा कवींचा मोठा प्रशंसक म्हणून ओळखला जायचा. त्याच्या दरबारात अनेक कवी तर होतेच, पण देशविदेशातून येणाऱ्या कवींचाही तो मोठं मानधन देऊन आदर सत्कार करायचा. त्यामुळं त्याच्या दरबारात नेहमीच कवी आपली कविता घेऊन येत असत आणि बक्षीस घेऊन परतत असत. त्यामुळं त्याच्या दरबारात नेहमीच कवी आपली कविता घेऊन यायचे आणि बक्षीस घेऊन परतायचे. अशीच विक्रमादित्य राजाची ख्याती ऐकून एका गावातल्या 4 मित्रांनी कविता रचून बक्षीस मिळवायचं ठरवलं. ते काही निष्णात कवी नसल्यानं त्यांना लगेच कविता काही स्फुरली नाही. मग निसर्गाच्या सहवासात कवीची प्रतिभा जागृत होते असा विचार करून त्यांनी वनविहाराला जायचं ठरवलं. जेवणाची शिदोरी सोबत घेऊन ते गावाजवळच्या एका सरोवराजवळ गेले आणि गप्पा मारत जांभळाच्या झाडाखाली बसून वनभोजन करू लागले. बहरलेलं जांभळाचं झाड, त्याची गर्द सावली आणि पिकलेली जांभळं झाडावरून खाली सरोवरात पडत असलेली पाहून त्यातल्या पहिल्या मित्राला एक ओळ सुचली. जंबू फलानी पक्वानी म्हणजे जांभळं पिकलेली आहेत. त्याला जोडून दुसरा म्हणाला, पतंती विमले जले म्हणजेच सरोवराच्या पाण्यात पडतही आहेत. तिसराही उत्साहानं पुढं बोलला, तानी मत्स्यानं खादंती म्हणजे त्यांना मासे खात नाहीत. आता चौथ्याची वेळ होती. जलमध्ये डुबुक डुबुक अर्थात पाण्यात केवळ डुबुक डुबुक असा आवाज येतोय. अशा प्रकारे एक श्लोक तयार केल्याच्या आनंदात त्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं आणि विक्रमादित्य राजाच्या दरबाराकडं जायला निघाले. ते चौघं राजाच्या दरबारात पोहोचले आणि त्यांनी तेथील रक्षकास त्यांच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. त्या रक्षकानं त्यांना तात्काळ राजासमोर उभं केलं. राजासमोर त्यांनी तो श्लोक म्हणून दाखवला. जंबू फलानी पक्वानी पतंती विमले जले तानी मत्स्यान खादंती जलमध्ये डुबुक डुबुक. आता राजा विक्रमादित्य कवींचा प्रशंसक असला तरी मूर्ख नक्कीच नव्हता. त्याला हा श्लोक फारसा काही पटला नाही. पण त्यानं तसं लगेच न बोलून दाखवता त्यांना पुन्हा एकदा त्या श्लोकावर विचार करायला सांगितलं. ते 4ही मित्र विचारात पडले. त्यांना काही सुचेना आणि कुठं चुकलं तेही कळेना. मग त्यांना दरबारातलं कोणीतरी राजकवींपाशी जाण्याचं सुचवलं. त्यांचं म्हणणं ऐकून ते चौघे राजकवींपाशी गेले आणि त्यांनी क्रमाक्रमानं पुन्हा तो श्लोक म्हणायला सुरुवात केली. जंबूफलानी पक्वानी पतंती विमले जले तानी मत्स्यान खादंती. तिसऱ्या मित्रानं ही तिसरी ओळ म्हणतात राजकवींनी चौथी ओळ सुचवली. जाल गोलक शंकयाहा मासे पकडण्याचा गळ असल्याच्या शंकेने. 4ही मित्रांना ती ओळ आवडली आणि ते पुन्हा हा सुधारित श्लोक घेऊन राजासमोर उभे राहिले आणि त्यांनी तो श्लोक राजाला पुन्हा म्हणून दाखवला.
जंबुफलानि पक्वानि पतंती विमले जले तानि मत्स्यान खादन्ति. जाल गोलक शंकयाहा. राजा तो श्लोक ऐकून भयंकर खुश झाला. त्यानं त्या चौघांचा यथोचित सन्मान केला आणि शेवटी त्यांना विचारलं, या चौथ्या ओळीतून कवीची खरी प्रतिभा कळून येते. ही चौथी ओळ तुम्हाला कशी सुचली? सन्मान आणि सत्कारानं भारावून गेलेले ते चौघजणं त्यावेळी खरं बोलून गेले. ते म्हणाले की ही ओळ आमची नसून आपल्याच राजकवींनी सुचवली आहे. राजा हे ऐकून आणखीनच प्रसन्न झाला आणि त्यानं आपल्या राजकवींचाही सत्कार केला. आता इतकी प्रतिभाशाली ओळ सुचवणारा कवी कोण, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते होते अभिज्ञान शाकुंतलम, मेघदूतम अशांसारखी महाकाव्य लिहिणारे महाकवी कालिदास. कवीच्या ठायी असणाऱ्या उत्स्फूर्ततेचा दाखला देणारा शांताबाई शेळकेंचाही असाच एक किस्सा आहे. एकदा काही कवी मंडळी गप्पा मारीत बसली होती. विषय अर्थातच कवितांचा होता. त्यात एका कवीनं शेर ऐकवला. लोग कांटों की बात करते हैं, लोग कांटों की बात करते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. अलौकिक प्रतिभेचं देणं लाभलेल्या शांताबाई शेळके तिथंच उपस्थित होत्या. त्या पटकन म्हणाल्या, काटा ऋते कुणाला आक्रंदताच कोणी, मज फूलही ऋतावे हा दैवयोग आहे. शब्दांची एवढी चपखल गुंफण करत आपल्या भावना एवढ्या उत्कटतेनं व्यक्त करणं कवींना कसं जमतं, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. हो ना. आणि या प्रश्नाचं उत्तर गुरु ठाकूर यांनी फार सोप्या शब्दात दिलं. ते म्हणतात, कविता सुचणं म्हणजे सेलो टेपचं टोक पकडण्यासारखं असतं. एखाद्या क्षणी जमलं तर फक्कड जमून जातं. हो ना. मंगेश पाडगावकरांना लोकलच्या प्रवासात भर उन्हाळ्यात घामाच्या धारा लागलेल्या असताना श्रावणात घननिळा बरसला ही अप्रतिम रचना सुचली. तर सुरेश भटांनी कागदाच्या चिठोऱ्यावर एक टाकी सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणं लिहिलं. आणि कविवर्य भारा तांबे यांना एक संपूर्ण वर्ष कविता सुचलीच नव्हती. आणि जेव्हा सुचली तेव्हा रसिकांना मेजवानी मिळाली. तर अशाही कविता सुचू शकतात. आणि कविता कशी स्फुरते याचं उत्तर म्हणजे संजीवनी मराठे यांची एक कविता आहे. हा कवयित्री आणि रसिकाचा संवादच आहे जणू. त्या म्हणतात, कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी. इथं कशी नंतर प्रश्नार्थक चिन्ह नाहीये, कारण पहिल्याच पंक्तीत मनातली उर्वशी म्हणजे मनातली उत्कट, उत्फुल्ल नि उत्तुंग भावना ती जनात आणि जगात शब्दरूप घेऊन प्रकटते, तेव्हा तिला कविता म्हणतात. हे रहस्य कवयित्रीनं उलगडलेलं आहे. दुसरी ओळ केवळ लढिवाळपणातनं जन्मते, त्यामुळं कवितेत मधुर गोडवा निर्माण झालाय. कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी, नजरे पुढती ठुमकते येती रूपवती कामिनी, हसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी, स्वप्न सख्या त्या निजाकृतीचा वेध लाविती उरी, त्याच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी. किती अप्रतिमनी चपखल उपमा आहेत ना यातल्या. 9 रसांचे कुंभ घेऊन शब्दरूपी गवळणी ठुमकत ठुमकत येतात. त्या कधी हसतात, रुसतात, तरंगतात, विसावतात. कवयित्रीच्या मानस अंबरात विहरणाऱ्या त्या तिच्या सख्या तिला वेध लावतात. त्यांना पाहत ती जो पदन्यास करते तीच तर कविता होय. हे सांगत पुन्हा मला कविता कशी स्फुरते ते सांगणार नाही याची धून ती लावते. हो ना. शेवटी ती म्हणते, हे स्वर सुंदर जीवन मंदिर कुणी कसे उभविले, मी न कुणाला दावायाची शिलालेख आतले, समयी मधली ज्योत अहर्निश भाव भरे तेवते, तिच्या प्रकाशी कुणा पुढे मी हितगुज आलापिते, कशी नाचते कीर्तनरंगी हरपून जाते कशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी. संपूर्ण काव्यभर मी कविता कशी जन्मते ते सांगणार नसल्याची री ओढत सुरम्य कल्पनातनं ती कवितेची जन्मकथा सांगत जाते ना, ती रसिक मनाला मोहून टाकते.
कवयित्रीची सांगणार नाही असं म्हणत सांगून जाण्याची ही अदा लाघवी नि लाजवाब आहे. त्यावर तिच्या चतुर स्त्री सुलभतेचा अमिट ठसा उमटलाय. त्यामुळंच 6-7 दशकांनंतरही ही कविता ताजीतवानी वाटते. ताजीतवानी या शब्दावरनं आठवलं की कविता आणि पाऊस यांचं एक वेगळंच नातं आहे. बहुतांश कविता या पावसाळ्यातच प्रसवतात असं म्हणतात. किंबहुना नवकवींना कवितेसाठी पाऊस हा विषय फार आवडतो. पावसावरचीच अशीच एक सुंदर कविता वाचण्यात आली. आवडेल मलाही पाऊस व्हायला, आवडेल मलाही पाऊस व्हायला, न सांगता तुझ्या भेटीला यायला, धुंद होऊन तुझ्यावर बरसायला, केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला, अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला, आवडेल मलाही पाऊस व्हायला. आवडेल मलाही पाऊस व्हायला, गंध होऊनी श्वासांत तुझ्या मिसळायला, श्वासांतल्या उबेत मनसोक्त डुंबायला, काळ्या ढगांमधून पळून यायला, अलगद तुझ्या कुशीत शिरायला, आवडेल मलाही पाऊस व्हायला. आवडेल मलाही पाऊस व्हायला, एकट्या मनाची सोबत करायला, कोणाच्या तरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला, भाळशील का तू माझ्या या रूपाला, सांग ना जमेल का तुला साथ द्यायला, तरच आवडेल मला पाऊस व्हायला. आणि आवडेल आम्हालाही अशा कविता ऐकायला. मंडळी, कविता किती प्रकारच्या असतात ना. बघा ना, काही कविता तर कथाही सांगतात. विंदा करंदीकरांची एक कविता आहे, आठवते का ग तुला? तर त्यामध्ये एक छान कथा गुंफली. कवितेचं शीर्षक आहे थोडी सुखी थोडी कष्टी. फारा दिवसांनी आली माघारीनं माहेराला, फारा दिवसांनी आली माघारीनं माहेराला, स्टेशनात भेटलानी ओळखीचा टांगेवाला, ओळखीचा वाटला तो, ओळखीचा वाटला तो, कोण कोठचा ही भ्रांत, हसला तो ओळखीने आणि चढली ती आत, नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे, भरधाव सुटे घोडा आणि चाबूक कडाडे, ओळखीचे आलेवाडे, ओळखीचे आलेवाडे, आली आली गेली शाळा, अगं बाई तोच हा का, तिला चंदू आठवला, आठवले सारे सारे, आठवले सारे सारे, आठवले त्याचे डोळे आणि तिच्या काळजात काही थरारून गेले. फारा दिवसांनी आली माघारीनं माहेराला, फारा दिवसांनी आली माघारीनं माहेराला, गल्लीतल्या घरापुढे त्याने टांगा थांबविला, नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी, माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी, थोडी सुखी थोडी कष्टी. छान. यावरूनच आठवली ती अरुण कोलटकरांची वामांगी ही कविता. त्यातही एक कथा आहे. देवळात गेलो तो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना, देवळात गेलो तो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना, रखमा शेजारी नुसतीच वीट. म्हणालो राहिलं रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून, आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला दिसत नाही. रखमाय म्हणाली, कुठं गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कोणीही नाही. म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो कधी जातो, कुठं जातो काय करतो मला काही माहिती नाही. खांद्याला खांद्या भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण, 28 युगांचं एकटेपण. अशा कविता अगदी निशब्द करतात नाही. बाईपणाचं किती सुरेख रूपक या कवितेतनं प्रगट झालंय.
कवितेसाठी कवींना अगदी काहीही विषय चालू शकतात. मग त्यात प्रेम, निसर्ग, पाऊस, मन, स्त्री, भावभावना, काही प्रसंग, काही अनुभव, अगदी काहीही. आणि या कवितेचे प्रकार तरी किती. अगदी हायकू, चारोळी, दशपदी, दीर्घ कविता, अभंग, ओव्या, लोकगीतं, छंदोबद्ध, वृत्तबद्ध कविता, मुक्त छंदातली कविता. आणि कवितेचा आणखीन एक लोकप्रिय प्रकार म्हणजे गझल. खरं तर हा मूळ उर्दू भाषेतला, पण मराठीत सुद्धा या गझलेचं सौंदर्य आपल्याकडच्या अनेक कवींनी उलगडून दाखवलंय. आताचे सगळ्यांचे आवडते कवी वैभव जोशी यांची ही गझल फार छान आहे. जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही, पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही, मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना, मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना. रित्या परडीसही येतो फुलांचा गंध नेमाने, रित्या परडीसही येतो फुलांचा गंध नेमाने, तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना. तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी, तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी, तुला वाचून जाताना, तुझ्या वाचून जाताना, तुझ्या वाचून जाताना. अशा कितीतरी कविता आपल्या भावजीवनाचा भाग आहेत. देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, अशी बाभ बोरकरांची प्रेरणादायी कविता. बालकवींची औदुंबरसारखी वर्णनात्मक कविता. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, असं शब्दचित्ररूप घेऊन आलेली गदिमांची कविता. कुसुमाग्रजांची कणासारखी कविता वाचताना तर मन गलबलून जातं. तर नारायण सुर्वे यांच्या 2 दिवस या कवितेतून भाकरीचा चंद्र शोधण्यातला जगण्याचा संघर्ष दिसतो. अशा या कवितेची किती रूपं सांगावीत. प्रत्येक कवीची प्रत्येक कविता निराळी, काही शिकवण देणारी, काही सांगू इच्छिणारी. याबद्दल बोलावं तितकं थोडंच. थोडक्यात काय तर छंद, अलंकार, गेयता, उत्स्फूर्तता, आर्तता, उत्कटता ही कवितेची महत्त्वाची अंग आहेत. तशीच शब्दांची आणि भावनांची सुयोग्य सांगड घालत रचना करणं हा कवितेचा गाभा आहे. शब्द आणि भावनांची सुयोग्य रचना ठायी ठायी जिथं प्रत्ययाला येते ना, ते म्हणजे ग दि माडगुळकरांचं गीत रामायण. जास्तीत जास्त आशय कमीत कमी शब्दात प्रभावीपणे मांडणं हे कवितेचं बलस्थान. विंदा करंदीकरांच्या घेणाऱ्याने घेत जावे या कवितेत आपल्याला कवितेच्या या बलस्थानाची प्रचिती येते. सावरकरांनी मातृभूमीच्या विरहामुळं त्यांच्या मनात निर्माण झालेली व्याकुळता एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडली असती तर कदाचित ती हृदयाला इतकी भिडली नसती जितकी ती त्यांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला या कवितेतून मनाला भेटते. म्हणून तर समर्थ रामदासांनी कवीला शब्दसृष्टीचे ईश्वर असं संबोधलंय. शेवटी एक गोष्ट मात्र खरी, आपण सगळेच कायम कवितेच्या गावात जगत असतो. माणसाला कविता पावलोपावली भेटत असते, गवसत असते. आनंदात असलो की आपण गाणं गुणगुणतो, दुःखात आपल्याला आर्त गाणी आठवतात. प्रेमात पडलेल्या माणसाचं तर अवघं विश्वच काव्यमय झालेलं असतं. थोडक्यात कवितेचं एक अख्खं गाव आपल्या आत वसलेलं असतं, दडलेलं असतं. गरज असते ती ते गाव शोधण्याची, त्या गावात रमण्याची. एकदा का या कवितेच्या गावात आपण रमलो की मग आपसुकच हृदयातून गाणं स्फुरतं. म्हणूनच म्हटलं जातं, कवितेच्या गावा जावे हृदयाचे गाणे गावे. कवितेच्या गावा जावे हृदयाचे गाणे गावे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, आज आपण कवितेच्या जन्माची गोष्ट ऐकली. भावनांच्या गर्भातून शब्द कसे उमलतात, वेदना कशा गीतात बदलतात आणि माणसाच्या अंतःकरणातील नाजूक स्पंदने
कशी कवितेचं रूप घेतात याचा एक सुंदर अनुभव आपण घेतला. श्रोते हो, कविता ही केवळ लिहिली जात नाही, ती जगली जाते, ती अनुभवली जाते, ती मनाच्या शांत कोपऱ्यात नकळत उमलते. प्रत्येक कवीच्या आयुष्यात एक अशी क्षणरेषा असते जिथे शब्द आणि भावना एकरूप होतात आणि तिथूनच जन्म घेते एक नवी कविता. आजच्या या शब्दयात्रेत सहभागी झालेल्या माननीय श्रेया गोलिवडेकर आणि स्मिता भोसले या दोन्हीही कवींचं आणि आपल्या हिंदवी परिवाराच्या रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. शेवटी एवढंच, कविता कधी कागदावर लिहिली जाते, कविता कधी कागदावर लिहिली जाते तर कधी ती मनातच राहते. पण जेव्हा ती मनाला स्पर्शून जाते तेव्हाच तिचा खरा जन्म होतो. श्रेयाजी आणि स्मिताजी, आपणा दोघींचेही मनपूर्वक आभार आणि एक विनंती. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आमच्या 7796 896 896 या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.